मित्रांनो आपल्याला गाडी भेटलेली आहे बघू शकता आणि आपणही ना पेपर्स घेतले आणि परत घरी आलो कारण घरीच लागते गाडी कॅन्सल. तर मित्रांनो पाणी फुल आहे तुम्ही बघू शकता आणि खडक बघा किती वरती लागलेले इथं ना. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉकमध्ये. तर गाईज आज आपण रेडी होऊन कुठं निघालो माहिती आहे का तुम्हाला? आज परत जायचं आपल्याला एक ठिकाणी. गाईज गाडी आली तर जायचं मित्रांनो. मी रेडी तर होऊन राहिलेलो आहे आणि गाडी केव्हा येते काय माहिती. गाडी आली का आपण डायरेक्ट जाणार आहे कुठं माहिती आहे का जायचं मित्रांनो. तुम्हाला दाखवू का? तर मित्रांनो तुम्हाला इथून दाखवतो चला. ते बघू शकता इथे जायचं आपलं. इथे समजला रेडी इथं हा जायचं आहे. तर मित्रांनो चला आपण तुम्हाला दाखवते की विहीर दाखवायची तुम्हाला विहीर. तर आई चला तिकडे. तर मित्रांनो येऊ शकता इथं पेरूचं झाड आहे. हे कशाचं झाड आहे माहिती आहे का? हे वेलाचं झाड आहे, वेलाचं. तर मित्रांनो हे बघा चेटून गेलेलं आहे इथं पूर्ण. तर तिथे पण जांभळीचं झाड आहे आणि इथे हिरी. तर मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला दाखवायचं राहून गेलो तर पोल फक्त लावलेला होता तो तुम्हाला दाखवतो चालेल. तर मित्रांनो हा बघा इथे लावलेला पोल ह्या आणि लई जवळ झालेला आहे बघा. बघितलं खूप जवळ झालेलं. तर काही जाता आपण बघू वगैरे हिरीमध्ये पाणी आहे का नाही. चला. तर मित्रांनो पाणी फुल आहे तुम्ही बघू शकता आणि खडक बघा किती वरती लागलेले इथं ना. तर पाणी आहे त्याच्यात हे बघा. तर ना आणि इथं आहे नाही पाणी वाढतं काहीच. तर मित्रांनो तुम्हाला दाखवली. आता चला आपण ना आपल्या बाईकची वाट बघूया आली नाही घरी आणि घरी जाऊया. गाडी आली का आपण एक ठिकाणी जायचं. तर मित्रांनो कॅन्सल होऊ शकतंय कारण कसं माहिती आहे का, दोन भरोसे जायचं असेल तर. पण मी रेडी साईड होऊन राहिलो काही बघू शकतो. रेडी झालेलो आहे. गाडी आली का आपल्याला जायचं आहे. तर चला आता आपली गाडी आली असेल तर आपण जाऊया. मित्र मकाईचं जी पिशवी. तर मित्रांनो हे मला कमी नव्हे सांग कशी तर झाडाला भारी पांट यायचे बघा. हे बघा इथं पण त्याचे. तर मित्रांनो हे काही काय सांगा मला. कोथिंबीर धान नाही खराब झालेले पूर्ण. तर मित्रांनो ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ काहीच. तर मित्रांनो तिथे वेलाचं झाड होतं ना त्याला पानं नसते. हे बघा या झाडाला पानं आहेत पण हे ना पिवळे पडलेले आणि या झाडाला माहिती आहे का लाल फुलं येतात. हे काय म्हणतात त्याला, हे झाड कोणतं आणि इथं बदामाचं झाड आहे काही बघा. खूप मस्त वाटतं इथं. सावली नाही एवढी पण तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं मागच्या ब्लॉकमध्ये एका झाडाखाली गार हवा येत होती. निंबाऱ्याचं झाड मागच्या ब्लॉकमध्ये जाऊन बघा आणि मस्त वाटतोय तो ब्लॉक पण गार हवेतला. हा बघा इथं पण निंबारा आहे पण इथं त्या निंबाऱ्यासारखी सावली पडत नाहीये. खूप मस्त. तर मित्रांनो अजून आपली गाडी आलेली नाही तिथं घरापाशी. तर आली का जाऊया आपण. येते का नाही काय माहिती लवकर. नाद
नाद नाही करायचा गाई की जागेवरती 5-6 मिनिटाचा नाही 10-20 मिनिटाचा ब्लॉग काढतो गाई. तर मित्रांनो आता आपण इथंच थांबूया. गाडीची वाट बघू आपण केव्हा येते केव्हा घरी जाऊन पण कंटाळा येतो. म्हणजे आपण इथं झाडाखाली थांबू थोड्या वेळ आणि थांबत राहू थोडा वेळ. तर मित्रांनो चला इथं अरे बघू शकता तुम्ही नांगर वाखरायचं नांगर हे बघा उलट करून ठेवलेली इथं कसं हे बघा. आता काही काम नाही राहत ना त्याचं म्हणून उलट केलेले. आणि त्याची चिलाची चहा काही लागले आता लागतील त्याला ते हे लागलेलं आहे ना इथे की कशाचं झाड आहे चंदनाचं झाड नाही तुम्हाला. तर मित्रांनो तर काही बीची खूप बोर्ड लागते का. तर मित्रांनो आपली डॉली आहे का नाही त्याला बघू यावर चला आपण. तर आजकाल ती जास्त भोकत नाही. पहिले खूप लय लय भोकायची लय जोरात भोकायची पण आता नाही भोकत. आता तिला सवय पडलेली आहे. तर आपण बघू आहे का नाही ती. चला चला आता आपण आहे ना गाडीची वाट पाहूया आपण त्याला घरी. तर मित्रांनो मी कॉल केला होता आणि गाडीला टाईम लागेल. तर माझं असं वाटतं की आपला प्लॅन कॅन्सलच होणार आहे. मला ऐसा लग रहा है गाइस इसके कारण हम जा नहीं पाएंगे. तो हम है ना अब घर पे ही रहेंगे. तर गाइस आता आपण आहे ना घरीच राहू. जाऊ दे आता कॅन्सलच होणार आहे. आणि उद्या जाऊ काही विषय नाही. चला आता घरी जाऊ मस्तपैकी. उन्हाचे कुठं घेऊन आता हे बघा तुम्ही किती बघा ऊन किती कडक लागते. एक तर आता उन्हाळा चालू झालेला मित्र. चला मित्रांनो आपल्याला गाडी भेटलेली आहे बघू शकता. आणि आपणही ना पेपर्स घेतले आणि परत घरी आलो कारण घरीच लागते गाडी. कॅन्सल झालं आपलं फिरायचं. तर मी ना नाटक करून दुकानात गेलो मस्तपैकी फिरून आलो वणीमध्ये. आणि गाडी तर भेटली होती गाई नाही जायचं आहे आता कॅन्सल झालेलं कारण ऊन पण वाढलेलं आहे आणि नाही जाऊशी वाटतं. माझं मन खराब मूड खराब झालेलं आता नाही जायचं. दुकानात गेलो आणि आपले असे वेपर्स घेऊन आलो खायला. आता घरी मस्त खाली बसतो आणि ब्लॉग आवडला तर विसरू नका.